नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण BMC क्लर्कसाठी मराठीचे मोस्ट रिपीटेड PYQ क्वेश्चन घेणार आहोत. या मोस्ट रिपीटेड PYQ क्वेश्चनचा तुम्हाला BMC क्लर्कमध्ये भरपूर उपयोग होणार आहे. तसेच हा व्हिडिओ मुंबई पोलीस भरतीसाठी सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, बुडत्याचा पाय खोलात. त्याचा आन्सर आहे काय मित्रांनो? अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. बघा, आपण क्वेश्चन आणि आन्सर घेणार आहोत. एक्सप्लेन जास्ती काही करणार नाही, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला जाताना कमी वेळात जास्त क्वेश्चन तुमच्या नजरेखालून जावेत. मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोषी असतात हे होईल का? नाही. जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो हा होईल का? नाही. सर्व कामे साध्य होतात. पैशाने सर्व कामे साध्य होतात याच्यासाठी काय? दाम करी काम. झाकली मूठ 1.25 लाखाची. या म्हणीचा योग्य अर्थ काय मित्रांनो? आपले गुणागुण झाकून ठेवावेत, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ग्रंथ शिकविती माणुसकी, अनग्रंथ शिकविती शांती. या वाक्यपंक्तीतील शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शांती या शब्दाचा विरुद्धार्थी अशांती. शांती, अशांती. तिमिरातुनी तेजाकडे. या पुस्तकाचे लेखक कोण आहे मित्रांनो? तर या तिमिर म्हणजे काय होते? याचा समानार्थी शब्द तिमिर म्हणजे अंधार. अंधारातून तेजाकडे असा याचा अर्थ होतो. तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कोण आहे मित्रांनो? हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष होते एका काळात, पण त्यांची हत्या करण्यात आली. ज्यांनी हत्या केली त्यांचा शोध अजूनपर्यंत लागला नाही. तोंडावर येणे म्हणजे काय होते मित्रांनो? परीक्षा तोंडावर आली आहे, बरोबर. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. तोंडावर येणे म्हणजे काय? एकदम लवकर होणारी घटना. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती. या वाक्यपंक्तीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. साथी म्हणजे रोग होते का? नाही. साथ होते का? नाही. पुस्तक होणार का? साथी म्हणजे नाही. ग्रंथ आमुचे सोबती. ग्रंथ आमचे साथी म्हणजे ग्रंथ आमचे सोबती. रामबाण शब्दाचा योग्य अर्थ काय होणार मित्रांनो? अचूक गुणकारी. रामबाण म्हणजे अचूक गुणकारी. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या रात्री. या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. अज्ञान म्हणजे का? ज्याला काही जाण नसणारा असा तो अज्ञान. तर अज्ञानचा विरुद्धार्थी शब्द काय होते मित्रांनो? ज्ञान, ज्ञानी. ठीक आहे. तिची फुले माळून गेली. काय झालं? माळून झाली. सॉरी, तिची फुले माळून झाली. याचं काय येणार मित्रांनो? आन्सर कोणता प्रयोग आहे? समापन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, समास ओळखा. पितांबर या शब्दाचा समास ओळखायचा आहे. समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारणी आहे. समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारणी आहे. पितांबर म्हणजे काय मित्रांनो? पितांबरचा अर्थ काय होतो? गणपती. पितांबरचा अर्थ काय होतो मित्रांनो? गणपती. ते याचा समास काय मित्रांनो? पितांबरचा बहुव्रीही समास. पितांबर म्हणजे बहुव्रीही समास. नेक्स्ट क्वेश्चन, चव. चव शब्दाचा अर्थ काय मित्रांनो? गोड होते का? नाही. तिखट होणार का? नाही.
चव कशी आहे गोड, चव कशी आहे तिखट, आंबट कशी, चव कशी आहे आंबट. हे काय झाले चवीचे प्रकार. पण चव म्हणजे काय होते रुची. रुची म्हणजे चव, हा त्याचा समानार्थी शब्द आहे. मुलांनो चांगला अभ्यास कराल का? आद्यार्थी वाक्यात रूपांतर करायचा. आद्या देणे म्हणजे काय, आपण ते गोष्ट करायलाच लावतो. तर काय होणार, मुलांनो चांगला अभ्यास करा. मुले किती चांगला अभ्यास करतात होणार का? नाही. मुले चांगला अभ्यास करतात हेही नाही होणार. मुलांनी चांगला अभ्यास केला तर पास व्हाल, हे काय जर तरचं वाक्य आहे. तर काय होणार, मुलांनो चांगला अभ्यास करा, आद्या दिली आहे. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. प्रकाश वाट हे आत्मचरित्र कोणी लिहिले, तर प्रकाश वाट हे आत्मचरित्र मित्रांनो प्रकाश आमटे यांनी लिहिले आहे. बाबा आमटेचा मुलगा प्रकाश आमटे यांनी प्रकाश वाट हे आत्मचरित्र लिहिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, राजपुत्र समास ओळखा. राजाचा पुत्र काय आहे ना, राजाचा पुत्र चाचीचे आलं तर काय होणार, हा तत्पुरुष समास. या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येते क्रांती. या काव्यपंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द काय मित्रांनो? क्रांती म्हणजे परिवर्तन. क्रांती म्हणजे परिवर्तन. मुलाने मांजरास मारले, वाक्यातील प्रयोग ओळखा. करता काय मित्रांनो? मूल. मुलाला प्रत्यय आहे का? हो. कर्म काय? मांजर. मांजरला कर्माला प्रत्यय आहे का? हो. तर मग काय होईल, हा दोन्ही कर्ता आणि कर्माला दोन्ही याला प्रत्यय असले तर तो वाक्य काय होतो? भावे प्रयोगाचं. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, माशा मारणे. माशा मारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे मित्रांनो? तर बघा, बेरोजगार युवक माशा मारत आहे, हा या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग आहे. माशा मारणे, बेरोजगार युवक माशा मारत आहे. पावसाळ्यात माशा माराव्या लागतील होईल का? नाही. माशा मारू नये हे होईल का? नाही. माशा मारल्या तर पाप लागेल, चूक. मोहनला तेथे थांबवा या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. नकारार्थी म्हणजे या वाक्याचा अर्थ न बदलता त्याला निगेटिव्ह करायचा. थांबवाचा काय होईल? जाऊ देऊ नका. कुठे आहे? मोहनला पुढे जाऊ देऊ नका हे होणार. मोहनला पुढे जाऊ द्या होणार का? नाही. मोहनला थांबवा होणार का? नाही. मोहनला पुढे थांबवा होणार का? नाही. मोहनला पुढे जाऊ देऊ नका. एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो? एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक आहे ना मित्रांनो. मुंगीचे महाभारत कुठे झाले? ट्रिक सांगतो. मुंगीचे महाभारत कुठे झाले? गंगा नदीच्या काठी. तर काय होणार आहे? गंगाधर गाडगीळ. एका मुंगीचे महाभारत गंगाधर गाडगीळ यांनी लिहिले आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. वाक्याचा प्रकार काय? दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळते. म्हणजे याला असं म्हणता येईल का, जेथे दिव्यत्वाची, जेथे इथेच आहे, जेथे जेथे तेथे नेहमी काय होते? मिश्र वाक्य. आणि कॉमा जर असेल तर ते मिश्र वाक्यामध्येच येते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, स्पर्धा. स्पर्धा म्हणजे खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा. ससा आणि कासवाची मैत्री झाली, नाही हे होणार का? नाही. ससा आणि कासवात वैर झाले होते हे होणार का? नाही. ससा आणि कासवाचे भांडण लागले होते हे होणार का? नाही. ससा आणि कासवाची शर्यत लागली होती. यामध्ये स्पर्धा या शब्दाचा योग्य अर्थाचं विधान आहे. गाशा गुंडाळणे या वाक्य प्रकाराचा योग्य अर्थ काय होणार मित्रांनो? गाशा गुंडाळणे म्हणजे काय होणार? निघून जाणे. मन कठोर करणे होणार का? नाही. प्रहार करणे? नाही. माया करणे? नाही. तर गाशा गुंडाळणे म्हणजे काय होणार? निघून जाणे. बघा, व्यासपीठ शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. व्यासपीठ म्हणजे काय होते मित्रांनो? व्यासपीठचा अर्थ होतो मित्रांनो भाषण करण्याची जागा. व्यासपीठ म्हणजे भाषण करण्याची जागा. लेखन करण्याची जागा होते का? नाही. वाचन करण्याची? नाही. जेवण करण्याची? नाही.
व्यासपीठ म्हणजे भाषण करण्याची जागा. अगडबंब या शब्दाचा अर्थ सांगा. अगडबंब म्हणजे एकसंध होते का नाही, बंब होते का नाही, मट्ट होते का नाही. अगडबंब म्हणजे काय होते, लट्ट. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्रांनो? तर बघा, मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, येण्याचे चान्सेस आहे. मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिली आहे. बघा मित्रांनो, हे जेवढेही क्वेश्चन आहे हे कुठल्या ना कुठल्या परीक्षेला आलेले आहेत. तर आपण तेच प्रश्न घेतो जे आलेले आहेत. पंकज, खालील शब्दाचा समास ओळखा. पंकज म्हणजे काय होते मित्रांनो? चिखलातील कमळ. तर पंकजचा समास काय आहे? काय मित्रांनो, पंकज म्हणजे तत्पुरुष समास. पंकजचा समानार्थी शब्द कमळ. नेक्स्ट क्वेश्चन, आकांत शब्दाचा अर्थ. आकांत म्हणजे आक्रोश. दुःख होते का नाही, आराम होते का नाही, आतुर होते का नाही. आकांत म्हणजे आक्रोश. तुम्ही मदत केलेली मी कधी विसरू, या वाक्याचे काय करायचे आपल्याला? विधानार्थी वाक्यात रूपांतर. विधानार्थी वाक्य काय मित्रांनो? तोंडातून निघलेले सीधे वाक्य. एक तर ते पॉझिटिव्ह पण असू शकते किंवा निगेटिव्ह पण असू. तुम्ही मी मदत केलेली मी कशी विसरू. तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही, हेच होणार. मी विसरणार नाही तुम्ही मदत केलेली. इथे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे म्हणजे काय आहे? एक्सक्लेमेटरी वाक्य. काय ते, तुम्ही मदत केलेली मी विसरता येईल का, हे होणार का? नाही. तुम्ही मदत केलेली मी विसरणार आहे का, प्रश्न विचारला. नाही. तर काय होणार? तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही. ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, राघवने पपई खाल्ली. प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे? कर्ता काय? राघव. कर्म काय? पपई. राघव कर्ता. कर्त्याला प्रत्यय आहे? होय. कर्म पपई. कर्माला प्रत्यय आहे का? नाही. तर मग काय झाला? हा कर्मणी प्रयोग. कर्त्याला प्रत्यय असला तर काय? कर्मणी प्रयोग. आणि कर्माला प्रयोग असला तर कर्तरी प्रयोग. आणि दोन्ही कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असला तर तो भावे प्रयोग. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. फंड म्हणजे काय होते मित्रांनो? जमा होते का नाही, बँक होते का नाही. फंड म्हणजे फळ होते का नाही. फंड म्हणजे होते वर्गणी. आगीत तेल ओतणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग. आगीत तेल ओतणे. आगीत तेल ओतल्यावर स्फोट होतो, हे होणार का? नाही. माधवचा प्रथम क्रमांक आल्यावर मुख्याध्यापकांनी त्याचा सत्कार करून आगीत तेल ओतले, बिलकुल नाही. मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले, हे बरोबर आहे. आगीत तेल ओतणे म्हणजे काय होते? एखादी गोष्टीमध्ये पुन्हा भांडण लावणे. यांचं भांडण असेल मुलं व सुनेचं, तर त्यात सासूबाईंनी काय केलं? चुगल्या करून आगीत तेल ओतले. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, उसवायचाय तुझा पाषाण या वाक्यपंक्तीतील पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाषाण म्हणजे काय होते मित्रांनो? दगड. पाषाण म्हणजे काय होते? दगड. धातू होते का? नाही. लोखंड नाही. वचन नाही. पाषाण म्हणजे दगड. खालील शब्दाचा योग्य शब्द ओळखा. निपुण म्हणजे काय होते? निपुण आहे तो. निपुण आहे म्हणजे परिपूर्ण, कुशल. कुशल आहे, एखाद्या कामामध्ये कुशल आहे, निपुण आहे. निबिड होतो का? नाही. निश्चय होतो का? नाही. निरर्थ नाही. पदोपदी. पदोपदी सांगा समास काय ना. पदोपदी म्हणजे काय? अव्ययीभाव समासाचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आई अंगण झाडते व रांगोळी काढते. वाक्याचा प्रकार काय आला? व. तर काय येणार? हे संयुक्त वाक्य. व आणि जोडणारी वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य. अंग चोरणे. अंग चोरणे या वाक्याचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अंग चोरायचे असेल तर भरपूर जेव. चूक, काही लॉजिक नाही. अतिव्यायामाने अंग चोरले जाते? नाही. नवीन सून अंग चोरून काम करते, हे बरोबर. अंग चोरणे म्हणजे कामात
कुचरपणा करणे. नववधूने अंग चोरून भरभर शृंगार केला, चुकीचं. अंग चोरणे म्हणजे काय? नवीन सून अंग चोरून काम करते, बरोबर आहे. अद्भुत या परी हरीची करुणा. या वाक्यपंक्तीतील करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? करुणा म्हणजे करुणा म्हणजे काय होते मित्रांनो? दया. दया म्हणजे करुणा. आपला हात जगन्नाथ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता होणार मित्रांनो? आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. आपला हात जगन्नाथ म्हणजे आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, शिवशाहीचा शोध पुस्तक कोणी लिहिले? इम्पॉर्टंट क्वेश्चन शिवाजी महाराजांवर आहे. शिवशाहीचा शोध कोणी लिहिले मित्रांनो? हा याचा आन्सर आहे मित्रांनो वसंत कानेटकर. वसंत कानेटकर यांनी शिवशाहीचा शोध हे पुस्तक लिहिले आहे. आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कोणी लावला मित्रांनो? महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला. ऊन काय? एखाद्याकडून एखादी काम करून झाले तर काय येते? ऊन. ऊन हा प्रत्यय लागलाय. कृष्णाकडून ऊन ऊन प्रत्यय लागला तर हा कोणता प्रयोग होणार मित्रांनो? तर त्याला काय म्हणतात? नवीन कर्मणी. कर्म कर्तरी प्रयोग म्हणजे काय? नवीन कर्मणी प्रयोग. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अंगावर मुठभर मांस चढणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. मुठभर मांस चालल्याने वजन वाढते? नाही होणार. अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलच्या अंगावर मुठभर मांस चढले. बरोबर आहे. अंगावर मुठभर मांस चढणे म्हणजे अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलच्या अंगावर मुठभर मांस चढले. बरोबर. सांगा मित्रांनो, झाडाझडती कादंबरी कोणी लिहिली आहे? कोणाची आहे झाडाझडती? ते आहे विश्वास नागरे पाटील यांची झाडाझडती. अंगी लागणे शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अंगी लागणे म्हणजे काय होते? चोख राम राम लट्ट असल्याने त्यांना मोठी अंगी लागते. चूक. स्विमिंग टँक मधील पाण्यातील क्लोरीन अंगी लागते. चूक. अंगी हळद लागली गोरी होते. चूक. स्वकष्टाच्या कमाईने खाल्ली की अंगी लागते. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. बघा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे मला कमेंटमध्ये सांगत चला.